कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाहक आला. पण सध्याच्या रिसेंट सिच्युएशन मध्ये शिवसेनेचे एक नव्हे तर 6 वाघ जेरबंद झाल्याची चर्चा आहे. काल यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख नॉट रिचेबल असल्याची चर्चा होती. आज सकाळपासून सुद्धा या चर्चेला एक उदाहरण आलं होतं. आता असं सांगितलं जात आहे की संजय देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये 6 खासदारांचा एक गट स्थापन करण्यात आलेला आहे आणि त्या गटाचे कॅप्टन स्वतः संजय देशमुख आहेत. आणि सेकंडली हिंगोली उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे नागेश पाटील आष्टीकर हे व्हाईस कॅप्टन असल्याची चर्चा आहे. आणि या सगळ्या विषयाच्या संदर्भात नागरिकांमध्ये प्रामुख्याने मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कारण या लोकांना पडतीच्या काळामध्ये मायबाप मतदारांनी मशाल या अधिकृत चिन्हावरती जेव्हा शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या 2 गटाचं बायफर्गेशन झालं तेव्हा निवडून दिलं होतं. आणि या विषयाच्या संदर्भानं बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेच्या पश्चिम विदर्भ संघटिका आदरणीय सागरताई पुरी आहेत. सागरताईंनी पॉलिटिकल याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये विविध पदं भूषवलेली आहेत. ताई जय महाराष्ट्र जय विदर्भ. जय महाराष्ट्र. साहेब गेले आपल्यात नसल्याची चर्चा आहे. चर्चा म्हणजे आपण टीव्हीच्या माध्यमातून आणि आम्ही पाहत आहे आमचे नेते संजय राऊत साहेब जे दिल्लीला आज त्यांनी पत्रकार परिषद वगैरे घेतली त्या माध्यमातून आम्हाला माहित झालं. पण अजून असं इथे कोणी असं सांगितलं नाही आम्हाला की हे गेले म्हणून. अजून माध्यमांमध्ये प्रॉपर कन्फर्मेशनची चर्चा आहे की गेलेत म्हणून. आता ते आपल्यात नाही आहेत म्हणून. हो नसेल तर हे दुर्दैव आहे आपले. का तर आपण पहा आम्ही जे सगळे शिवसैनिक असो किंवा राष्ट्रवादी असो काँग्रेस असो सगळ्यांनी जेव्हा आमच्याकडे आमचं पक्षाचं नाव नसताना चिन्ह नसताना आमचं सगळं काही गेलं होतं तरी सुद्धा आम्ही संजय देशमुख यांना निवडून आणलं. आणि हे तसं म्हणजे तसं पाहिलं तर संजय देशमुख साहेब त्यांनी तर जायलाच नको आहे. जे लोकांनी आपल्याला एवढं विरोध पत्करून जेव्हा निवडून देतात तर त्यांनी अशी भूमिकाच घ्यायला नको. का तर ते तसं पाहिलं तर त्यांचं राजकारण सुद्धा आधी संपलेलं होतं. ते घरी बसून होते अक्षरशः. तरी सुद्धा त्यांनी हा जो पाऊल उचलला ते अगदी चुकीचं आहे. ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला तुमचं राजकारण संपलेलं असताना सुद्धा तुम्हाला तिकीट दिली आणि उमेदवार केलं आणि आम्ही शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं आणि त्यांना निवडून आणलं तरी सुद्धा त्यांनी जाणं म्हणजे हे अतिशय म्हणजे लोकांचं कोणावर विश्वास ठेवा हेच संजय देशमुख म्हणतात की मी मतदारसंघाच्या विकासासाठी गेलो. पण लोकांमध्ये म्हणजे विशेषतः मतदारांमध्ये अशी चर्चा आहे की संजय देशमुख हे स्वतःच्या कुटुंबाच्या इकॉनॉमिकल स्टॅबिलिटीसाठी गेले. याचं काय नेमकं? नाही मला ते माहित नाही ते कोणासाठी गेले काय गेले. आपण जनतेला हे सांगू शकतो ना सरकार आपल्या विरोधात आहे आणि सरकार आपल्याला फंड देणार नाही हेही आपल्याला माहित आहे आणि जनतेला सुद्धा माहित आहे. आणि जनतेने कुठेही यांना फंडाची मागणी केली नाही. साधे शिवसैनिकांनी आम्ही सुद्धा त्यांना कुठलंही काम सांगितलं नाही. कसं आम्हाला सुद्धा जाणीव आहे की ह्या गोष्टीची की विरोधातली सरकार आहे आपल्याला फंड देणार नाही. म्हणून आम्ही आमच्या खासदाराला कधीही म्हटलं नाही की तुम्ही आम्हाला फंड द्या की किंवा आमच्या शिवसैनिकाचं काम करा किंवा जनतेचं काम करा. जेवढं आमच्या पद्धतीनं आमच्या लेवलवर जे आमची कामं होतात अधिकाऱ्यांकडे वगैरे जाऊ ते आम्ही स्वतःच करून घ्यायचं. आम्ही कधी ह्याला असं म्हटलंच नाही की तुम्ही आमचं काम करा. तरी सुद्धा आम्ही काही त्रास न देताना जर उद्धव साहेबांनी एवढं इथपर्यंत आणून तुम्हाला ठेवलं संपलेल्या माणसाला जिवंत करून खासदार केलं त्यांची तरी थोडीशी तरी संजय भाऊ देशमुखनी काहीतरी. जेव्हा मध्यंतरी 2 गट निर्माण झाले शिवसेनेमध्ये शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता तुम्ही पश्चिम विदर्भाच्या महिला संघटिका तुमची भावना उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याची आहे की तुम्ही पण जाल? जोपर्यंत माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या आम्ही संजय देशमुखमुळे आम्ही शिवसेनेत आलेले नाही. आम्ही आधीपासूनच शिवसैनिक आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार जेव्हा शिर्डीला सभा झाली होती त्यांची ते सभा ऐकून मी तर तेव्हा माझं वय सुद्धा कमी होतं जवळपास 23-24 वर्ष होतं. तेव्हापासून मी शिवसेनेत आहे. तर आम्ही कोणाचं बोट धरून शिवसेनेत आलो नाही. तर आम्ही ओरिजिनल शिवसैनिक आहे. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे आम्ही उद्धव साहेबांसोबत राहणार. मित्रांनो कोणीही नेऊ शकत नाही. अशी चर्चा एकंदर सध्या आता मार्केटमध्ये सुरू आहे. थांबतो. पंढरी पाठे.